पण नुसत्या बैठका चालू आहे, असं ठोस काही निर्णय नाही. तोच निर्णय नाही आहे अजून. आणि सरकार मला तर वाटतं अजून ह्या विषयावर बी नाराजच करायच्या मागं आहे. सरकारनं मनोजदादाकडनं 30 दिवसाचा टायमिंग मागितला होता. मनोजदादांनी त्यांना 40 दिवस दिले. तरी देखील मनोजदादा परत उपोषणावर ठाम आहेत. आजचा 7वा दिवस चालला आहे, तरी बी सरकार कुठलाही ठोस निर्णय घ्यायला मान्य नाही. त्या निषेधार्थ परत छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी शपथ घेऊन जो मराठ्यांच्या भावना दुखावल्या, त्याच्या निषेधार्थ मी आज इथं आमरण उपोषणाला बसलो आहे. शपथ मुख्यमंत्र्यांनी घेऊन त्याच्यावर म्हणजे खरे जे लक्ष केंद्रित करायला पाहिजे होतं 40 दिवसात, ते काहीच केलेलं नाही. मराठ्यांच्या भावना उलट दुखावले त्यांनी, शिवभक्तांच्या बी भावना दुखावल्या. हे निर्णय आधी घ्यायच्या अगोदर त्यांनी महाराजांची शपथ घ्यायला पाहिजे होती, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं की सरकारने म्हणजे आता एकतर वेळ कमी आहे आणि कमी वेळात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे. आंदोलन बी तीव्र होत चाललंय, तर पाडलं तब्येत बी आणखीन खाली होत चालली. सरकार तुम्ही पण 3 दिवस झाले ना उपोषण? 3 दिवस झाले उपोषणात. पहिलं जे पाटला सोबत उपोषण केलं तर किती दिवसाचं केलं? ते पूर्ण 17 दिवसाचं होतं. त्याच्यासोबत पाटणं लवकर आता हे सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे असं. आता हे जे तीर्थपुरीला आंदोलन चालू आहे, तर इथं कसं चालू आहे आंदोलन? पूर्ण आमरण. आता सकाळी मेडिकलला आले, ते त्यांना सांगितलं डॉक्टर लोकांना नाही ट्रीटमेंट. पाटील जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही पण नाही घेणार. तुम्ही पण तोपर्यंत कुठलं हे घेणार नाहीत आणि औषध उपचार काहीच नाही. डॉक्टर आले, ते त्यांना सांगितलं आम्हाला ट्रीटमेंट नाही घ्यायची म्हणून. जोपर्यंत पाटील घेत नाही तोपर्यंत आम्ही पण नाही घेणार. आपण बघतो की 17 दिवस जसं मनोज जरांगे पाटील आणि उपोषण केलं, हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. पण हा तरुण किती वय, 23 वर्षाचा तरुणसुद्धा 17 दिवस, की ज्याने पाटलाचं उपोषण सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण हा 23 वर्षाचा तरुण आरक्षणाची जी तीव्रता आहे किती आहे, आणि तो सुद्धा 17 दिवस उपोषण करतोय, तर सरकारने याची नोंद घ्यायला पाहिजे.